सर, तर आरोग्य हा विषयही खूप मोठा आहे. त्या आरोग्यासाठी आणि त्या हेल्थच्या फॅसिलिटीजसाठी तुम्ही काय करतात? आपला दवाखाना म्हणून आपण प्रत्येक वॉर्डमध्ये तो विचार धोरण घेऊन आपण आज चालत आहोत. काही दिवसांनी शिंदे साहेबांच्या हातानेच आपण त्यांची पूर्तता करणार आहोत. रिडेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामागे तुमचं काय विजन आहे? जवळजवळ एक 7 ते 8 आधारभिंत आहे. त्या 7 ते 8 आधारभिंतांमध्ये 5 भिंत आमदार निधीतून जेव्हा साहेब 2014ला फर्स्ट टाइम आमदार होते तेव्हा पण ते यशस्वीरित्या त्यांना बांधून दिलं. त्याच्यानंतर असं का घडलं की त्यांच्यानंतर अख्ख्या भांडूपमध्ये 5 रस्ते जे प्रामुख्याने आपण सीसी करण्याची योजना राबवणार आहे. त्याच्यामध्ये जे काही रोड कटिंगला जी काही लोकांची वास्तूची जाते त्यासाठी. हॅलो गाईज अँड वेलकम टू पॉझिटिव्ह टॉक्स. आणि आज आपल्यासोबत रुपेश अशोक पाटील हे भांडूपतून 113 वॉर्डतून इलेक्शन लढणार आहेत आणि हे आज आपल्यासोबत येऊन चर्चा करणार आहेत. त्यांचा विजन ठेवणार आहेत की काय काय भांडूपमध्ये 113 वॉर्डमध्ये त्यांना आणायचं आहे, की त्यांचे वडीलसुद्धा भांडूपचेच MLA आहेत. तर त्यांनी काय काय काम केलं आहे आणि येत्या 5 वर्षात त्यांना काय काम करायचं आहे आणि कसं भांडूपचं दिशा आणि दशा कशी बदलायची आणि चांगल्या प्रकारे पुढे आणायचं आहे याच्याबद्दल आपण खूप गहन चर्चा केली आणि तुम्हाला सगळ्यांना हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग वाटेल. खूप असे मुद्दे आम्ही उचलले, ते मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा ऐकणार आहात, तर खूप मजा येणार आहे. तर हा पॉडकास्ट एंडपर्यंत बघा. सर, वेलकम पॉझिटिव्ह टॉक्समध्ये यायला. रुपेश सर, तुमचे वडील हे MLA आहेत भांडूपचे आता, आणि तुमचं पण खूप मोठं विजन आहे. जसं आता आपण ऑफ कॅमेरा पण खूप काय काय बोलत होतो, पण आता आपण पॉडकास्टमध्ये येऊया की तुम्हाला जो वॉर्डतून तुम्ही आता उभं राहणार आहेत तो 113 वॉर्ड आहे आणि भांडूपचा हा अख्खा परिसर हा अजून खूप त्याचे विषय असे आहेत जे करण्यासारखे आहेत. तर सगळं आपण त्याच्याबद्दल बोलूया, सगळे तुमचे जे विजन्स आहे त्याच्याबद्दल बोलूया आणि काय तुम्हाला आता येत्या काळात 5 वर्षात तुम्हाला करायचं आहे भांडूपसाठी आणि 113 वॉर्डसाठी त्याच्याबद्दलही बोलूया. परंतु तुम्ही आता शिवसेना एकनाथ शिंदेच्या पार्टीतून उभे आहात, तुम्ही त्यांच्यासाठी काम करतात आणि तुम्ही लहानपणापासून बघितलंय शिवसेनेला वाढताना. तर शिवसेना हे तुमच्यासाठी काय आहे आणि तुमच्या अख्खा कुटुंबासाठी शिवसेना हे काय आहे? पहिलं तर सगळ्यात प्रथम जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वंदन करून, युवा नेतृत्व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांना वंदन करून, त्याच्यानंतर आमच्या भांडूपचे लाडके लोकप्रिय आमदार अशोक धर्मराज पाटील यांचा मी मुलगा म्हणून आज तुमच्या समोर आज शिवसेनेच्या मार्फत आज तिकडे आपण बोलत आहोत. मी माझी थोडी माहिती तुम्हाला देतो. हा, नक्कीच. माझ्या शिक्षणाच्या जी बाब आहे त्याच्यामध्ये माझं मी झालेलं, मी मेकॅनिकल एक इंजिनियर आज झालेलो आहे आणि आज नेतृत्व करताना शिवसेनेला मी फार जवळून माझा 30 वर्षाचा अनुभव, जो काही वडिलांचा प्रवास आहे तो मी जवळून फार बघितलेला आहे. म्हणून शिवसेनेच्या निकळीत जे काही त्यांचे उतार चढाव ते मी माझ्या स्पष्ट डोळ्यांनी अनुभव घेऊन, आम्हाला घरामध्ये असताना वडिलांच्या जे वडील आमचे आजोबा होते तेव्हापासून आम्हाला शिवसेनेची शिकवण लाभलेली आहे आणि तेच आम्ही लोकांचे, जे आमचे नागरिक आहेत भांडूपकर, त्यांना आम्ही तीच शिकवण घेऊन आम्ही त्यांच्याकडे सातत्याने त्यांना सेवा करायची आमची संधी जी श्रीकांतजी शिंदे साहेब आमचे, त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेच्या मार्फत आम्ही सेवा त्यांची करत आहोत. याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल आम्ही दिवस रात्र लोकांसाठी भांडूपकर म्हणून लोकांसाठी आम्ही ठामपणे उभा असतो. तर आता BMC तुम्हालाही माहिती आहे खूप डिले नंतर तर एक तर ॲट लास्ट BMCचं इलेक्शन येतं आता आणि
मुंबईची पूर्ण जनता यासाठी आतुरतेने वाट बघत होती की कधी बीएमसीचं इलेक्शन होतंय, कारण नगरसेवक नसल्या कारणाने जे छोटे छोटे प्रश्न असतात ते सगळेही MLA कडे जायचं, MP कडे जात होते सगळे, आणि त्याच्यामुळे खूप किऑस व्हायचा. तर आता फायनली बीएमसीचं इलेक्शन होत आहे. तर शिवसेना तुमची, एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना श्रीकांत शिंदे साहेब हे किती एक्सायटेड आहे आणि किती रेडी आहेत आता मुंबईमध्ये, कारण आता नगरपालिकेचे पण इलेक्शन झाले दुसरे सगळे महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पूर्ण पार्टीने खूप चांगलं सगळे रिझल्ट आलाय. तर आता मुंबईसाठी तुमची तयारी कशी आहे? आम्ही मुंबईसाठी एक विजन असा ठेवला आहे की आता तुम्ही बारकाईने बघा, जो काही पूर्वीचा निकाल लागलेला आहे, हा एक हाती निकाल लागल्याने महायुतीचं पाठबळ मुंबईमध्ये त्या वेगाने आहे. तो वेग आम्ही धरलेला आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिलेली ही संधी आम्ही 100% या मुंबई महानगरपालिकेवरती भांडूपमधून शिवसेनेचा भगवा पडताना ही त्यांना आम्ही व्याही दिलेली आहे. एवढंच नाही, आम्ही दिलेली जी जबाबदारी होती आमच्या विधानसभेवरती भगवा आम्ही पडतावून दाखवला. तोच विजय आम्ही ह्या भांडूपमधून त्यांना देण्याची योजना आम्ही पार पाडणार आहे. सर, आता 1 वर्ष MLAच्या इलेक्शन्सला झालेले आहेत. आता अशोक सरला तर पण 1 वर्ष म्हणून भांडूपचे MLA म्हणून ते आता आहेत. तर तुम्ही पूर्ण तुमच्या टीमनी काय काय असे प्रश्न सोडवले आहेत, की असं मी म्हणू शकतो की काय काय असे प्रश्न तुमच्यासमोर आले आहेत ज्याला तुम्ही सोडवायचा प्रयत्न करत आहात? आता प्रामुख्याने मी आवर्जून हे सांगेल सगळ्यांना की जेव्हा आम्ही शिंदे साहेबांकडे ज्या दिवशी पदार्पण झालो, शिवसेनेचा विचार घेऊन जे शिंदे साहेब सातत्याने बोलत आहेत त्यांचा आम्ही विचार करून शिंदे साहेबांच्या आवाजा खातीर आम्ही त्यांच्या पाठबळासाठी भांडूपमधून जेव्हा आमचे साहेब अशोक धर्मराज पाटील पदार्पण आम्ही शिवसेनेमध्ये घेतला, तेव्हापासून प्रामुख्याने आम्ही सतत 2 वर्षाचा कालावधीत आम्ही लोकांची सेवा करण्यामध्ये यशस्वी ठरलो. फक्त एवढंच होतं की आमच्या हाती काही नसल्याने फक्त शिंदे साहेबांच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत जे काही योजना आहेत, सरकारी योजना, जसं लाडकी बहिणीची योजना असतील, घरघंटी सुविधा असतील, महिलांना जे उपलब्ध करून देण्याची जी काही संधी साहेबांच्या मार्फत आम्हाला जी लाभलेली आहे, शिवसेनेच्या मार्फत जी काही लाभलेली आहे, ती आम्ही भांडूपमध्ये पोचवण्याचा ठामपणे निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती ठामपणे आम्ही घराघरापर्यंत पोचवली आहे. शिवसेना ही फार काय आमच्यासाठी नवीन नाही. त्याबद्दल मी तुम्हाला आवर्जून सांगेन की गेल्या 2 वर्षाचा जो प्रवास होता त्यामध्ये आम्हाला अख्ख्या भांडूपमधून, विधानसभेमधून जे काही नागरिकांचे प्रश्न होते ते सोडवण्याचे जे काही आमच्याकडे निवेदनं आली होती, त्याच्यामधून प्रामुख्याने जेव्हा विधानसभेवरती अशोक धर्मराज पाटील हे जेव्हा विराजमान झाले, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेला एक शिवसैनिक म्हणून जो काही त्यांचा प्रवास आहे, जेव्हा विजय झाल्यानंतर तेव्हा आम्ही ठामपणे जे लोकांनी निवेदनं दिली होती ते अधिक 500हून जास्त निवेदनं होती. मग त्याच्यामधून आपण यशस्वीरित्याने 170 निवेदनं त्यांनी जो दिलेला ठामपणे शिवसेनेवरती जो विश्वास आहे, त्यांनी दिलेला 1 दिवस, त्या विश्वासाचा पाठबळ म्हणून आम्ही त्यांना पूर्तता म्हणून साहेबांच्या नावाच्या अंतर्गत आम्ही त्यांना जे काही योजना असतील किंवा त्यांचे जे काही निवेदनं, जी विकास कामं, त्यांची रखडलेली कामं होती, ती आम्ही पूर्तता त्यांना करून दिलेली आहे. सो म्हणजे एवढंच नाही, आता तुम्ही बघाल की छोटी मोठी जी काही कामं होती ती स्थानिक नगरसेवकांची काही कामं होती ती त्यांनी केलीच नव्हती, म्हणून आम्हाला ती करणं भागच आहे. म्हणून आम्ही लोकांचा असा विचार नाही केला की तो माणूस येऊन करेल, हा येऊन करेल. आम्ही त्यांच्या निवेदनं घेतले, त्यांच्या दारावरती गेलो, त्यांच्याशी बोलणं आमचं झालं. ओके, की तुम्हाला नक्की काय पाहिजे आमच्याकडनं. आम्ही त्यांना जसं हवं तसं आम्ही ते काम करून दिलेलं आहे. हे फक्त शिंदे साहेबांच्या आदेशाखातीर हे आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. तुम्ही म्हणाला तुम्हाला 500 निवेदन भेटले, म्हणजे तुमच्याकडे 500 प्रश्न अशी लोकांची आलीत जे तुम्ही आमदार बनायच्या आधी तुम्ही सगळं जो 2 वर्षाचा कालावधीमध्ये काम केला शिंदे साहेबाच्या खाली.
ते 500 पैकी तुम्ही बोलताय की 1 वर्षात तुम्ही 170 पर्यंतची कामं लोकांची पूर्ण केली. तर त्याच्यात काय काय असे प्रश्न होते 170 ह्याच्यामध्ये 170 इश्यूज मध्ये तुम्ही काय काय असे प्रश्न सॉल्व्ह केले आणि काय काय मेजर इश्यूज होते त्याच्यात? आता तसं बघायला गेलं तर बरेच प्रश्न होते. साध्या ज्या भांडूप नगरीमध्ये तुम्ही याल बघाल तर अख्खा डोंगराळ भाग आहे, पायवाट नाहीये आणि लोक अक्षरशः ड्रेनेजच्या माध्यमातून त्रासलेली आहे. गटर योजना सुविधा बरोबर नाहीये. त्याच्यानंतर कचऱ्याची खूप समस्या आहे. कचरा कुठेही रोडवरती पडलेला असतो, ड्रेनेज फुल होतात, त्यामुळे कुठलाही भाग कधी कधी पाणी तुंबून त्यांचं पाणी मीठ व्यवस्थित होत नाही. त्याच्याने काय होतं की सांडपाणी असल्याने तिथे आजार वगैरे होत नाही. त्याच्यानंतर मग लहान बाळा जे त्यांची असतात त्यांना काही मलेरिया झाला, म्हणजे जे काही त्रास त्यांना सहन करावा लागतो हे आम्ही त्यांच्या दारावरती जाऊन बारकाईने आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही माताडीचा जो काही शेड आहे, जो तुम्ही बघाल मधुवन गार्डनच्या इकडे 113 प्रभागामध्ये येतो. अच्छा, ही साहेबांच्या नावाअंतर्गत आम्ही अशोक धर्मराज पाटील साहेब यांच्या आमदार निधीतून ती त्यांना वचनपूर्ती आमच्याकडून गेलेली आहे. एक मोस पावती बोला, पण ती त्यांना यशस्वीरित्या आम्ही त्यांच्याकडे आम्ही पोचवलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही गाढव नाका 90 फीटला बघाल, एक भली मोठी वास्तू आज आमची रेडी आहे. काही दिवसातच शिंदे साहेब तिकडे लोकार्पण करण्यासाठी येणार आहे. ओके. यांच्यानंतर तुम्ही गणेश मंदिर जो बघाल वरती टेंबीपाडा नवजीवनकडे जाताना, त्या मंदिराचा जो वरचा शेड आहे त्यांना एक हॉल आम्ही मोठा बांधून दिला. त्याच्यानंतर मंदिराची पूर्ण तुम्ही भव्य वास्तू आम्ही त्यांना शेड सही त्यांना जसं हवं आहे ना, म्हणजे ॲक्च्युअल माणसांना जसं पाहिजे तसं आम्ही सोयीसुविधा करून दिले. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मिलिंद नगरकडे तुम्ही जाल 113 विभागामध्ये, मिलिंद नगरच्या इकडे आपण एक सुसज्ज लोकांसाठी खेळाचं मैदान म्हणून एक निगडे निवारा शेडी आपण करून दिलेलं आहे. जसं प्रामुख्याने गावदेवीच्या भागामध्ये तुम्ही देवीपाड्याकडे जो मैदान आहे तिथे सगळे क्रिकेटचे टुर्नामेंट होतात. क्रिकेटच्या व्यतिरिक्त आणि पण लोकांचे काही कार्यक्रम होतात. त्यांना तिकडे वास्तू नव्हती, त्या वास्तू नसल्याने त्यांना काही त्यांचे वैयक्तिक प्रोग्राम जे काही घ्यायचे तेव्हा त्यांना 50,000 रुपये फक्त त्या स्टेजचं भाडं यायचं. तो स्टेज आपण आमदार फंडातून त्यांना बांधून दिलेला आहे. अच्छा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे बोलण्यासारखं खूप कमी आहे. 170 आपण कामं करून झालो आहे, 12 कामं अजून रेडी आहेत. आणि प्रामुख्याने जे 100 पायऱ्या आहेत गावदेवीच्या या 113 विभागात आहेत, त्याच्यामध्ये त्या 100 पायऱ्यावरनं दिवस रात्र एका दिवसामध्ये 1000 ते 5000 लोक त्या पायऱ्यांचा वापर करून नोकरीधंदा करतात. त्या पायऱ्या अशाच पडल्या होत्या, त्या पायऱ्यांची हाईटही जास्त होती. जे आपले वयस्कर मंडळी आहे त्यांचे ढोपरे वगैरे दुखायचे, तर त्या पायऱ्या आपण व्यवस्थित ते त्यांना करून देण्याचं काम आपलं सध्या चालू आहे. आता पहिला पण एका टप्प्याची कामं आपण करतोय, नसे 2 टप्पे अजून पुढे पायऱ्यांची बाकी आहे. अशी सगळी कामं आपण लोकांना वचनपूर्ती म्हणून आमदार निधीतून साहेबांच्या मार्फत, एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्फत आपण, श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्फत आपण पोचवण्याचं काम आपण करतोय भांडूपमध्ये. सो आता 113 वॉर्ड असेल किंवा भांडूप असेल, स्लम रिडेव्हलपमेंट या स्लमचं जे तुम्हाला लोकांना घर द्यायचं आहे की तुम्हाला लोकांना बिल्डिंग द्यायचं आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये कुठे अडथळे येत आहेत की काय तुमचं त्याच्यात विजन आहे की तुमचं, कारण भांडूप हा परिसर खूप जास्त स्लमच्या अंडर येतोय तो, आणि लोकांना जाम प्रॉब्लेम्स आहेत त्या गोष्टींमध्ये. जसं तुम्ही बोललात की हायजीन प्रॉब्लेम आहे, गटर तुमचा, हे सगळं त्याच्यामध्ये एक मेजर प्रॉब्लेम तोच आहे की रिडेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामागे तुमचं काय विजन आहे आणि तुमच्या पूर्ण पार्टीचं काय विजन आहे? आता प्रामुख्याने 113 हा विभाग भांडूपचा सध्या केंद्रबिंदू आहे. सौक्यात मधला हा जो विभाग आहे भांडूप, अख्ख्या भांडूपचा, त्याच्याने 113 वॉर्डमध्ये जी काही आधारभिंतांची जी सुविधा आहे त्या जवळजवळ एक 7 ते 8 आधारभिंत आहेत.
त्या 7 ते 8 आधारभिंतांमध्ये 5 भिंत आमदार निधीतून जेव्हा साहेब 2014ला फर्स्ट टाइम आमदार होते तेव्हा पण ते यशस्वीरित्या त्यांना बांधून दिलं. त्याच्यानंतर असं का घडलं की त्यांच्यानंतर भिंतीच झाल्या नाही, असं का घडलं हे मला प्रामुख्याने लोकांना मी सतत विचारत राहतो की तुम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा का नाही गेला. म्हणजे जे नंतर जे काही मागची लोक होती त्यांच्याकडे एक हाती सत्ताही होती, एक हाती सगळं असल्याने देखील त्यांनी का नाही गेला, तो भूखंड गेला कुठे. त्यासाठी आम्ही आमदार म्हणून जेव्हा वडिलांचं कार्य मी पाहत होतो या एका वर्षामध्ये, आम्ही लोकांना हे बोललो नाही की आम्ही विचार करू. आम्ही सरळ गेलो लोकांच्या समोर, त्याच दिवशी नारळ वाढून ते आधारभिंतीचं काम, आपलं 2 भिंतींचं काम आता सध्या चालू आहे. आणि विषय राहिला जो डेव्हलपमेंटचा जो विषय आहे, तुम्ही 113 विभागामध्ये बघाल की प्रामुख्याने फक्त 6 ते 7च बिल्डिंग का आहे. लोक का त्रासली आहे. जे आपल्यासारखे यंगस्टर जे आहेत त्यांना त्याच ठिकाणी का राहावं, म्हणून हा माझा प्रामुख्याने लोकांसाठी एक ठामपणे निर्णय असणार आहे भविष्यामध्ये की आपण तिथे डेव्हलपमेंट आणली पाहिजे. त्याच्यासाठी मला तुमची सगळ्यांची साथही लागणार आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आपण श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे पूर्ण करण्याची जबाबदारी आपण पार पाडू लवकरच. सर, तर जेव्हा आपण रिडेव्हलपमेंटचा विषय बोलतो तेव्हा खूप अडथळे समोर येतात, जसं की लोकांचं आपण कधी पुनर्वसन करतो, आपण दुसरी जागेला आपण त्यांना घर देतो की दुकान देतो, त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम होतोय ते तुम्ही कसं ते तुम्ही कसं सॉल्व्ह करणार. कारण डेव्हलपमेंट हे गरजेचं आहे. लोकांचं कसं असतं की त्यांचं रोजगार असतं, त्यांचं जे बोलतात काय बोलतात पण काम चालू असतं, ते काम त्यांना बंद नाही करायचं असतं. की त्यांचं जे घर असतं त्यांना कधी कधी तो ट्रस्ट नसतो नेत्यांवर की हे लोक आम्हाला हे करून देणार का. तर हा इश्यू आणि हा प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय का तुमच्या ह्या रिडेव्हलपमेंटच्या विजनमध्ये. फारच मी आता लोकांना जे लोकांना भेटतो आम्ही जवळ, आता रस्त्याचा जो काही मुद्दा आपण विधानसभेमध्ये जो काही उचललेला आहे साहेबांनी, त्याच्यानी अख्ख्या भांडूपमध्ये 5 रस्ते जे प्रामुख्याने आपण CC करण्याची योजना राबवणार आहे. त्याच्यामध्ये DP रिमार्कला घेऊन जे काही रोड कटिंगला जी काही लोकांची वास्तूची जाते, त्यासाठी आमचा एक पाठबळ म्हणून आमचा त्यांच्याकडे ठामपणे आम्ही त्यांच्यासोबत उभे राहणार की तुमची जी वास्तू इकडे रोड कटिंगला जी काही जाणार त्याचं तुम्हाला जी काही वास्तू भेटणार ही प्रामुख्याने भांडूपमध्येच भेटणार. यासाठी आम्ही ठामपणे लोकांच्या, नागरिकांच्या सोबत आहोत. सर, आता तुमच्या 113 वॉर्ड असेल किंवा भांडूप असेल, तिथे तुम्हाला युवा लोकांसाठी, युथसाठी तुमचं काय विजन आहे, तुम्ही काय करायचं तुमचं असं आहे डोक्यात, जे तुम्ही आता निवडून आलात तर तुम्ही ते करणार आहात. युथसाठी बघा, पहिला तर मी सगळ्यात प्रथमदा मुद्दा माझा एज्युकेशन वाईज जाणार आहे की पहिली तर एक सुसज्ज आपल्याला 113 वॉर्डमध्ये व्यवस्थित एक वाचनालय म्हणून किंवा एक काहीतरी संस्था जी मोठ्या प्रमाणाने लोकांच्या जॉबसाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी काम करणार. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्यांचा काहीतरी वास्तू, असा माझा डोक्यामध्ये विचार आहे की आपण एक सुसज्ज वास्तू जी 24 तास आपल्या सेवेत असणार लोकांच्या मार्फत, की त्याच्याने जे युथ आहे एज्युकेशन वाईज कुठेही डगमगणार नाही किंवा इकडे तिकडे नाही वळणार चुकीच्या क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर त्यांचा जे काही हायजेनिकचा जो काही प्रॉब्लेम आहे, आता तुम्ही प्रामुख्याने मिलिंदनगरचा जो पट्टा आहे गावदेवीपर्यंतचा, त्याच्यामध्ये जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणाने होतो तेव्हा आपल्याकडे ड्रेनेज व्यवस्थित नसल्याने सगळं सांडपाणी खाली रोडवरती येतं आणि तिकडे पुन्हा रोड ब्लॉक होतं. तिथे तुम्ही जाऊ शकत नाही, कारण तिथे 9-10 फूट पाणी होतं. हे का होतं याच्यावरती मागचे जे काही होते त्यांनी विचारच नाही केला. त्यासाठी माझा ठामपणे विजन तोच आहे. आजही मी जातो 2-2, 3-3 दिवसामध्ये पहिला लोकांना फोन करून विचारतो की प्रामुख्याने आमची माणसं आली का,
व्यवस्थित साफ केलंय का, तुम्हाला जसं पाहिजे तसं केलंय का. हम्म. आमका आता तुम्ही बघाल तिकडे जो दोन्ही साईडला जे रोडला गटर बनले आहेत, त्याची खोली कमी असल्याने पाणी त्याच्यामधून ओव्हरफ्लो होऊन रोडवरती येतं. हम्म. आणि ह्यामुळे जे काही आजार पसरतो लोकांना, नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो, तो प्रामुख्याने आपण सोडवणार. हो. त्याच्यानंतर जे काही कचरा जो घरातला जो काही रोडवरती, आता तुम्ही बघाल गावरीच्या पट्ट्यामध्ये 3 भागामध्ये तो डिवाइड होऊन कचरा आलेला असतो रोडवरती. आता तुम्ही बघाल तर फक्त घरघंटीची गाडी जी जाते कचरा गाडी, ती प्रामुख्याने 1 फेऱ्या 2 फेऱ्याच होतो. तर प्रामुख्याने आपण ठामपणे 2 किंवा 4 फेऱ्या वाढवण्याचा प्रयत्न असणार, की एका दिवसामध्ये ॲटलिस्ट 4 ते 5 फेऱ्या गाड्यांचे झाले पाहिजे. लोकांचा कचरा तिकडे राहिला नाही पाहिजे. त्या कचऱ्यामुळे लहान पोरांना झालं, वयस्कर मंडळी आपली आहेत त्यांना काही आजार नाही झाला पाहिजे. ह्याबद्दल एवढ्या बारकाईने आम्ही लक्ष देणार आहोत यावर. सतत महिलांसाठीचा तुमचा काय प्लॅन आहे? कारण महिला आज शिंदे साहेबांच्या मागे लाडकी बहीण योजनामुळे या खूप खूप साऱ्या अशा योजना जे शिंदे साहेब जे मुख्यमंत्री होते त्यांनी जे आणले आणि राबवले, त्याच्यामुळे एक लाडकी बहीण ह्यांची साथ शिंदे साहेबांना खूप जोरात आहे. तर त्याच्यासाठी आता तुम्ही भांडूपमध्ये तुमच्या वॉर्डमध्ये महिलांसाठी तुम्ही काय काम करणार आणि काय काम करण्यासारखं आहे ते? आता शिंदे साहेबांनी जी ही लाडकी बहीण योजना आणली आहे याबद्दल आम्ही भांडूपकर शिवसेना श्रीकांतजी शिंदे, एकनाथजी शिंदे साहेब यांना आम्ही अभिनंदन करतो त्यांचं. आणि अख्ख्या भांडूपमध्ये आपण जवळजवळ 36,000 फॉर्म भरलेले आहेत लाडक्या बहिणी योजनाचे. आमच्या जे काही शाखा आहेत आपल्या 7 विभागामधले, त्या 7 विभागातले सगळ्यांचे एकूण आपलं 36,000च्याहून जास्त फॉर्म झालेले. प्रामुख्याने 113 विभागामधले जवळजवळ आपल्याकडे 14 ते 15,000 फॉर्म भरून झालेले. त्या माध्यमातून आपण लाडकी बहिणींना जी काही शिंदे साहेबांची सुविधा आहे ती आपण पोचवतो. आणि एवढंच नाही, अजूनही काही सुविधा जे काही लाभल्या आहेत त्या पण पोचवतोय. आणि महिलांचे जे काही जवळचे मुद्दे आहेत, जवळच्या मुद्द्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे फक्त एकच मुद्दे आहेत की आता तुम्ही 113 विभागामध्ये कुठेही जाल तर मध्यम रात्री गेलात, 8 नंतर गेलात ना कुठेही, तर पूर्ण काळोख असतोय. महिलांचा प्रामुख्याने प्रश्न काय आहे की आम्हाला दादा इकडे लाईट हवी आहे. तर आम्ही ती सोलर लाईटची योजना आम्ही स्वतः आमच्या एक विजन आहे, त्या विजनानुसार आमची योजना चालू आहे. ओके. त्या निमित्ताने महिलांचा जो प्रश्न आहे की आम्हाला अंधार असतो, आम्हाला भीती वाटते की सुरक्षेचं नाही, सुरक्षेच्या दृष्टिकोनाने आपण त्यांना एक सोलार योजना प्रत्येक घरोघरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि करत राहू. आणि एवढंच नाही, लोकांना काही काही ठिकाणी CCTV पाहिजे, तर मी प्रामुख्याने ठामपणे मुद्दा आमचा चालूच आहे. ओके. की 113 जो विभाग आहे जिथे लोकांना CCTVची योजना आमच्याकडून जी हवी आहे ती योजना आम्ही यशस्वीरित्या पार पाडणार. त्याच्याने काय होणार की एक महिलांची सेफ्टी बोला, महिलांना जो त्रास होतो की आम्हाला इकडून जायला त्रास असतो, लोक उभी असतात, आम्हाला भीती वाटते, यासाठी महिलांसाठी आमचा हा ठामपणे मुद्दा असणार आहे. त्यांना त्यांच्या चाळीमध्ये असलेली जी काही सोयीसुविधा त्यांना हवी आहे आमच्याकडनं, हे आम्ही ठामपणे पोचवणार त्यांच्यासाठी. सर, आता तुम्ही भांडूपसाठी तुमच्यात 113 वॉर्डच्या साठी विजन तुम्ही सांगितलं, परंतु शिवसेना आणि मुंबई हे आता म्हणजे आधीच्या काळात सगळे पूर्ण शिवसेना एक होती, ठाकरे साहेबांच्या हाताखाली सगळे काम करत होते. पण आज ती शिवसेना स्प्लिट झाली आहे. आता एकनाथ शिंदे साहेब त्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या विजनच्या खाली पुढे घेऊन जातात. पण शिवसेना UBT सुद्धा आहे. तर असं म्हटलं जातं की शिवसेना UBT साठी हे सर्व्हायव्हलचं इलेक्शन आहे, की असं म्हणतात की ठाकरेंच्या हाताखालीच मुंबई असते नेहमी. एवढा वर्ष 25 वर्ष आज ठाकरेंच्या हाताखालीच शिवसेना चालत आली आहे, BMC चालत आली आहे, BMCच्या अंडर. तर आता हे जे सर्व्हायव्हल मोड आहे, तर तुम्हाला काय वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब कसं ह्या चॅलेंजला फेस करणार आहेत?
आणि कशी तुमची पूर्ण शिवसेना या चॅलेंजला फेस करणार आहे? कारण दोन ठाकरे बंधूही एकत्र आलेत आता, तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की मराठी लोक खूप त्यांची साईडमध्ये जाणार आहेत. तर याच्यामध्ये तुमचा काय विचार आहे? आता प्रामुख्याने मी तुम्हाला सांगेन की आमचे जे एकनाथजी शिंदे साहेब आहे त्यांना मी खूप म्हणजे अभिनंदन करेन. ते दिवस रात्र जी मेहनत ते घेत आहेत शिवसेना वाढवण्यासाठी, त्यांना आम्ही त्यांचं एक विजन घेऊन एक युथ म्हणून आज आम्ही जे पांडुपकर लाची सेवा करतोय, तोच विजन घेऊन आम्ही शिवसेनेला मोठा करण्याचं काम या भांडूपमध्ये राबवतोय. आणि हे राबवत असताना आम्ही फक्त एकच विचार करतोय की जे काही युबीटीनी जे काही केलं, त्यांनी काँग्रेस बरोबर हात मिळवलं, काँग्रेसचा विचार घेऊन पुढे गेले. पण आमचे जे शिंदे साहेब आहेत ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे आल्याने ठामपणे बाळासाहेबांची बाजू घेऊन ते पुढे आले. त्यांना आम्ही आज खूप जवळून बघितलं. त्यांचा जो प्रवास आहे दिवस रात्र ते मेहनत करतायत लोकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी मेहनत करतायत, जे काही योजना आणतायत हे सगळी का नाही आणली गेली? युबीटीनी असं का नाही विचार केला? मागच्या तुम्ही काही कालामध्ये बघाल त्यांच्याकडे एक हाती सत्ता होती, मग एक हाती सत्ता असल्याने पण हे का नाही केलं? सर, तर एकनाथ शिंदे साहेबांचं काय असं मॅजिक आहे? कारण खरंच लोकांना एकनाथ शिंदे साहेब खूप आवडतात. तुम्ही बीजेपी पण देवेंद्र फडणवीस सर असतील, सगळे असतील, ते आता मुख्यमंत्री आहे, तरी लोकांच्या मनात एक असं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच असावे. त्यांचं काय असं कामाची जादू आहे? आणि तुम्ही खूप जवळून त्यांना बघताय आज, तर काय लोकांना त्यांचं एक कनेक्ट वाटतं? काय त्यांच्यामध्ये ते काम करायचं, काय त्यांच्यामध्ये ती एनर्जी आहे की तुम्ही एक्सपिरियन्स केली असेल आणि तुम्ही शेअर करू शकता? तर बघा, मी ज्या दिवशी वडिलांबरोबर आम्ही जेव्हा पक्ष प्रवेश केलेला या शिंदे गटामध्ये, आम्ही फक्त एक दिवस अगोदर हेच विचार केला की आत्ता जी शिवसेना जी चालू आहे मी ठामपणे बरोबर आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन शिंदेसाहेब जे पुढे जात आहेत त्यांना कुठेतरी पाठबळ पाहिजे, म्हणून आज आम्हाला त्यांच्याबरोबर उभं राहणं गरजेचं आहे. हा विचार घेऊन आम्ही जेव्हा त्यांची भेट घेतली होती, त्यांचा फक्त ठामपणे एकच मत होतं, बाळासाहेब आणि शिवसेना. अच्छा. ते विचार आम्हाला कुठेतरी आमच्या हृदयाला लागले, म्हणून आज आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांना घराघरापर्यंत शिवसेना पोचवण्याचं काम करत आहोत. शिवसेना हे आमच्यासाठी नवीन नाही, शिवसेना हे कुटुंब आहे आणि आम्ही तळागाटातले शिवसैनिक असल्याने शिवसेनेचं नातं आमच्या घराघरामध्ये मुरलेलं आहे. तेच आम्ही या ठिकाणी आवर्जून पुढे घेऊन चालतो. सर, तुम्हाला तुमच्या वडिलांकडून, कारण तुमच्या वडिलांचा पण एक्सपिरियन्स, त्यांचं पॉलिटिकल जर्नी ही खूप मोठी आहे, खूप जास्त त्यांच्यावर जेव्हा माझं बोलणं झालं ते पण खूप जास्त ॲग्रेसिव्ह लीडर सारखे आहेत. तर त्यांनी तुम्हाला काय अशी शिकवण दिली आहे राजकारणात तुम्ही येताना, की राजकारणाचं लोकांसाठी काम करताना त्यांची अशी कुठली शिकवण तुम्ही घेऊन चालता? माझे आजोबा तेव्हापासून शिवसेना हे नाव आमच्या घरावरती कोरलं गेलेलं आहे. अच्छा. आजोबांची जी शिकवण होती तीच शिकवण वडिलांनी, तोच वारसा घेऊन आज आम्ही भांडुपकरांच्या सेवेमध्ये आहोत. त्यांनी आमचं जेव्हा माझं लहानपण जेव्हा होतं तेव्हा आम्हाला त्यांनी शिवसेनेबद्दलच जी शिकवण दिलेली आहे तीच आम्ही आज घेऊन पुढे आलेलो आहोत. आणि जो काही शिवसेनेचा जो काही प्रवास आहे, माझ्या वडिलांना 30 वर्ष झाली आता राजकारणामध्ये असल्याने 30 वर्ष आम्ही जवळून त्यांची पार बघितली आहे. शिवसेनेचा पडता काळ, शिवसेनेचा उभरता काळ, ही दोन्ही अनुभव आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेले आहेत. त्याच्याने शिवसेना ही आम्हाला काही नवीन नाही आहे. आणि तीच धोरणं आम्ही वडिलांच्या अंतर्गत वडिलांनी दिलेली की शिकवण आहे, शिंदे साहेबांना घेऊन, श्रीकांतजी शिंदे साहेबांना घेऊन आज आम्ही जे पुढे येऊन आम्हाला जी संधी साहेबांनी दिलेली आहे लोकांची सेवा करायची, ती आम्ही दिवस रात्र आम्ही सेवा करत राहू, ही व्याही माझ्याकडून असणार आहे. सर, तर आरोग्य हा विषयही खूप मोठा आहे, म्हणजे हेल्थचा विषय झाला लोकांना, आपण हायजीनबद्दलही बोललो आता. तर त्या आरोग्यासाठी आणि त्या हेल्थच्या फॅसिलिटीजसाठी तुम्ही काय करता भांडूपमध्ये? आणि मी तर म्हणेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब काय करतात?
आता बघा, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हम्म, आरोग्य हा त्यांचा प्रामुख्याने खूप आवर्जून मुद्दा असतो. हम्म, पण आपण भांडूपसाठी एक सुसज्ज म्हणून एक वास्तू बनवली आहे. ती सध्या म्हणजे काही दिवसांनी शिंदे साहेबांच्या हातानेच आपण त्यांची पूर्तता करणार आहोत. ओके. ती एक वास्तू म्हणजे आपल्याला ती प्रत्येक वॉर्डमध्ये राबवायची आहे. पण सध्या एक क्वारी रोड म्हणून आपला जो रस्ता आहे हम्म, त्या ठिकाणी ती वास्तू उभी करण्यात आलेली आहे. ओके. म्हणून आमचा म्हणजे प्रामुख्याने एकच हेतू आहे या भागमध्ये, की जी काही लोकांना सुविधा आरोग्याच्या विषयावरती जे काही जे आर्थिक पद्धतीने लोक त्रासलेली आहेत काही ठिकाणी, त्या लोकांना एक वास्तूमध्ये गेल्यानंतर एक आपला दवाखाना म्हणून आपण प्रत्येक वॉर्डमध्ये तो विचार धोरण घेऊन आपण आज चालत आहोत. एक ठिकाणी एका वॉर्डमध्ये आता सध्या आपली वास्तू तयार आहे. पण प्रामुख्याने 113 या विभागामध्ये एक विजन असणार आहे की येत्या काही कालामध्ये आपण एक सुसज्ज वास्तू, एक आपला दवाखाना शिंदे साहेबांच्या मार्फत, श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्फत आपण ती एक पूर्तता म्हणून एक विभागासाठी आपण देण्यात आहे. सो द युथचं पर्स्पेक्टिव्ह अशोक सरांबद्दल तुमच्याबद्दल भांडूपमध्ये कसं आहे? म्हणजे मला असं म्हणायचं की युथ किंवा पुन्हा भांडूपकर हे अशोक सरांना तुम्हाला काय दृष्टीने बघतात? जे आमचे लाडके आमदार आहे अशोक धर्मराज पाटील यांनी यूथमध्ये त्यांचं लहानपण काढलेलं आहे. यूथला घेऊन क्रिकेटचे जे काही मुद्दे आहेत, कॅरमला घेऊन जे काही मुद्दे आहेत, प्रामुख्याने या खेळाला जी मानणारी जो काही वर्ग आमच्या भांडूपमध्ये आहे तो एकूण एक लहान पोरापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत साहेबांना मानतो. नंका आजही त्या जे काही त्यांचे 64 इयर्सच्या ज्या एजमध्ये ते आजही त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्या एका टीममधून क्रिकेट आजही खेळतात ते. आणि आपलं प्रामुख्याने वर्षामध्ये साहेबांचा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा आपण एक खेळ महोत्सव अख्ख्या भांडूपमध्ये लावतो. त्याच्यामध्ये कबड्डीचे काही सामने होतात, कॅरमचे काही सामने होतात, क्रिकेटचे काही सामने होतात. हे सामने देखील सामनेपर्यंत नाही, पण एक स्टेट लेवलपर्यंत आपण मर्यादित असतो. त्याच्यामध्ये अंडर 40 झाले, अंडर 20 झाले, अशा रीतीने आपण ते सामने लावलेले असतात भांडूपमध्ये. आणि असंच आपलं म्हणजे घनिष्ठ नातं यूथमध्ये असं आहे की आपण एक यूथला घेऊन, आज मी यंगस्टर असल्याने, माझं वय वर्ष 31 असल्याने, की काही जे यंगस्टर आहेत ते माझ्यामध्ये मिक्स होऊन माझ्यासोबतच असतात. आणि त्यांच्या जे काही सुविधा असतील, कुठे काही त्यांचं कामं असतील, आपण त्यांच्यासाठी प्रामुख्याने सतत 24 तास असतो. ओके. आता तुम्ही प्रामुख्याने बघाल की भांडूपमधले एक सरीना नावाची जी लेडीज महिला आहे, ती आज इंटरनॅशनल लेवलला आपल्या भारताचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे. तसंच तुम्ही प्रामुख्याने बघाल की जेमिका रॉड्रिग्स नावाची जी महिला आहे, ही आज वुमन्स इंडिया टीममधून भारताला इंटरनॅशनल लेवलला त्या लोकांनी वर्ल्ड कप मारलेला आहे. अशाच व्यक्ती जे महिला आहेत आपल्या भांडूपच्या, त्या आम्हाला पुढे यावं ही आशा आहे. आणि त्यांच्यासाठी आमची काही साथ हवी आहे शिवसेनेच्या मार्फत, श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्फत, एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्फत. त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी कायम उभे असणार. आपण खूप गोष्टींबद्दल बोललो. आपण भांडूपचं विजन, तुमचं 113 वॉर्डचं विजन, एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आपण खूप जास्त बोललो. म्हणजे त्यांचं एक व्यक्तिमत्व आणि लोकांबद्दल कसं ते कनेक्ट करतायत आणि तुमच्या वडिलांनी तुम्हाला काय शिकवण दिलं, असं खूप गोष्टींबद्दल बोललो. तर आता खूप एक्साइटिंग इलेक्शन सर येणार, तर तुम्हाला ही बेस्ट ऑफ लक आम्ही करतो. आणि थँक्यू सो मच सर फॉर कमिंग ऑन पॉझिटिव्ह टॉक्स. आणि खूप चांगलं वाटलं सर. चांगलं वाटलं तुमच्याशी भेटून मला आज. आपण ज्या पॉझिटिव्ह टॉक्समध्ये आज जे काही प्रश्न विचारलात त्याबद्दल तुम्ही आज आम्हाला वेळ दिला, म्हणून तुमचेही आभार. थँक्यू सो मच. भांडूपकरांना जय हिंद, जय महाराष्ट्र.